प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली ताजनापूर फाटा ते एसगाव नंबर 3 पांधन रस्त्याच्या कामास सुरुवात. खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर फाटा ते एसगाव नंबर 3 या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बळीराजा मुख्यमंत्री पांधन रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम सुरू असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. चिखल व खराब रस्त्यांमुळे वाहतूक करणं कठीण होत होतं. मात्र आता या रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कामासाठी सभापती सुनीता खंडागळे, संजय खंडागळे, रेखाताई प्रकाश चव्हाण, अविनाश वेताळ, संतीश खंडागळे, अशोक खंडागळे, विजू चव्हाण, रावसाहेब देशमुख, अंकुश काळे तसेच लताबाई खंडागळे यांनी विशेष सहकार्य केले. स्थानिक नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी आमदार प्रशांत बंब यांचे आभार व्यक्त केले असून रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने सुरू असल्याचं सांगितलंय. डीएसपी न्यूज लाईव्ह. नमस्कार. डीएसपी निधी मधुकर खंडागळे, रिपोर्टर खुलताबाद. बळीराजा पांधन रस्ता मुख्यमंत्री तसे आपण आज यांना विचारू. नमस्कार, मी अविनाश वेताळ. या ठिकाणी एसगाव नंबर 2 इथे बळीराजा मुख्यमंत्री पांधन रस्त्याचे काम चालू आहे. या मागील आमदारकीचे इलेक्शन असेल किंवा पंचायत समिती झडपीचे इलेक्शन झाले, त्या इलेक्शनच्या प्रचार सभेच्या वेळी माननीय आमदार आपल्या विधानसभेचे विकास पुरुष त्यांच्या संकल्पनेतून त्यांचा शेतकऱ्यांना खरोखर असा मोलाचा शब्द होता की आम्ही आता शेतकऱ्यासाठी काम करणार. जे रस्ते शेतकऱ्याच्या उपयोगाचे 100% ते रस्त्याचे काम सुरू करणार आणि खरोखर दिलेला शब्द आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतोय. हा एसगाव नंबर 2 बिल्डिंग ते ताजनापूर फाटा आणि हा शेतकऱ्याकडे जाणारा रस्ता जवळजवळ 4 किलोमीटरचा रस्ता सुरू आहे. अतिशय चांगल्या प्रकारे शेतकरी या ठिकाणी खुश आहे. आता आपल्या जवळजवळ खुलताबाद तालुक्यामध्ये 20 ते 22 रस्त्याचे काम या ठिकाणी चालू आहे. महाराष्ट्रात पहिला मतदारसंघ आहे आमदार साहेबाचा, की राज्यातलं पहिलं उद्घाटन आमदार साहेबांनी केलं आणि या ठिकाणी भरपूर असे कामं चालू आहे आणि चांगल्या प्रकारचे कामं चालू आहे. एकदम मतदारसंघातले सर्व शेतकरी खुश आहे आणि ज्याची गरज होती ती शेतकऱ्यांना मिळाली. त्यामुळं शेतकरी आमदार साहेबांचं खरोखर मनापासून ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या दिवशी खरोखर अभिनंदन करत आहे. आणि भविष्यात शेतकऱ्याला या रस्त्यामुळं आमदार साहेबांचं नेहमी बोलणं असतं की शेतकऱ्याला पाणी आणि रस्ते असले तर शेतकऱ्याला खरोखर नोकरीची याची गरज पडणार नाही. म्हणून त्या माध्यमातून आमदार साहेबांचं काम आज या ठिकाणी सुरू आहे. कुठल्याच मतदारसंघामध्ये म्हणजे मला तरी वाटतं राज्यामध्ये कुठंच काम चालू नाही, हे आपल्या गंगापूर खुलताबाद मध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम सुरू आहे. तर आपल्या मराठवाड्यात आपले लोकप्रिय आमदार प्रशांत बंब साहेब यांना एक विकास करणारे आमदार म्हणून ओळखले जातात. आम्ही आता महाराष्ट्रभर फिरतोय आपल्या मराठवाड्यात. तर आम्ही त्या साईडला कधी गेलो बा, तुम्ही गंगापूर खुलताबादच्या आमदारच्या विधानसभेतले आहे का? कारण आपल्या आमदार साहेबाचं इडच नाही. आपल्या मराठवाड्यामध्ये भरपूर नाव आहे. आमचे युवा तालुका अध्यक्ष सतीश खंडागळे बोलतो. नमस्कार, मी सतीश प्रभाकर खंडागळे. आज मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेअंतर्गत एसगाव नंबर 2 येथे 4 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम ते सुरू आहे. आपण बघू शकता की शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जरी आज आपले आमदार साहेब कोणाच्या लग्न कार्यात नसतील, परंतु त्यांचा विकास हा गावापुरता सीमित नसून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचत आहे. एकमेव महाराष्ट्रातील आमदार असेल की समन्यायी पाणी वाटप असेल, म्हणजे प्रत्येक गोष्ट एक पडद्यामागून त्यांचे प्रत्येक काम हे सर्वसामान्यांसाठी चालू असतं आणि शेतकऱ्यासाठी अहोरात्र झटणारा हा एकमेव आमदार आपल्याला लाभलेले आहेत. हे खरंच आम्हाला आपलं भाग्य समजतो की असे आमदार आपल्याला लाभले आणि नक्कीच पूर्ण महाराष्ट्र आदर घेईल अशी प्रत्येक योजना ही आमदार साहेब राबवत आलेले आहेत. तशीच आता ही मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना असतील, ही सुद्धा साहेबांनी अतिशय म्हणजे हे काम प्रायोरिटीवर घेऊन महाराष्ट्रात सर्वात पहिले आपल्याकडे सुरुवात केलेली आहे आणि उद्घाटन करून थांबलेले नाही, तर प्रत्यक्षात बऱ्यापैकी रस्ते हे आमच्या बाजूच्या आजूबाजूच्या गावाला फायनल झालेले आहेत. आणि स्वतः साहेबांचे मित्रमंडळी असतील
जे प्रत्येक गावामध्ये उभं राहून हे व्यवस्थित काम करून घेत आहे आणि शेतकऱ्याच्या बाजापर्यंत इतका मोठा रस्ता आज होत असताना त्यांच्याही चेहऱ्यावर एक समाधान आहे. त्यांनाही आपला शेतीमाल काढण्यासाठी कुठल्याही प्रकारची आता अडचण राहणार नसल्यामुळे त्यांना पिकाचे पहिले कसं होतं मार्केटच्या हिशोबाने पिकवायला पाहिजे, परंतु रस्त्याच्या हिशोबाने पिकं घ्यावं लागायची शेतकऱ्यांना. आता ती कुठलीही अट राहणार नाही, त्यामुळे शेतकरी हा 100% सजन होणार आहे. पाण्यानंतर आमदार साहेबांनी शेतकऱ्यासाठी जर दुसरं कोणतं सर्वात मोठं काम केलं असेल तर हे पाणंद रस्त्याचं आहे. DSP लाईव्ह न्यूज खुलताबाद. प्रिय आमदार परिषद बम साहेब यांच्या पानदान रस्त्याचे परिस्थिती उद्घाटन केलेले. आपण आज शेतकऱ्याची प्रत्येकाच्या यांना काय फायदा भेटतो त्याच्यापासून? आम्हाला पहिले म्हणजे अडचण होती रे रस्त्याची, रस्ताच नव्हता, आमचे माल काढता येत नव्हते. मग आता या बोम साहेबामुळे आमचे रस्ते राहिले. अभिनंदन द्यायचे बोम साहेबाचे, चांगलं काम केलं शेतकऱ्याचं. चांगले काम केले त्याला शेतकऱ्यासाठी. आणि त्यानं बरेच काही बचत गट असतील, हे असतील, महिलाला भरपूर ते बचत गट झाले, शेती उद्योगासाठी समज बरेच कामं केले आहे ना. आता पहिलं तुम्ही मान्य तुम्हाला नेते नाही आता नेता येईल बा, रस्ते चांगले उभं राहिले तर अडचणी होत्या, चिखलात यांना लागत होता आम्हाला. हे बघा शेतकरी मित्रांनो, आपले बम साहेबांना किती छान काम केलेलं आहे, तुम्ही हे बघू शकता. आणि आज शेतकऱ्याला शेतामध्ये जाण्याकरता पहिला रस्ता अक्षरशः पाय चिखल असायचा, तर आपण बघू शकता.